जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू दया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति शांति। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। ज्या दोघांनी आद्य शंकराचार्यांनी भगवद्गीतेवरची टीका केलेली आहे त्या तत्वज्ञानाचा जो काही प्रवाह आहे तो आमच्यापर्यंत आणून त्यांनी पोहोचवलेला आहे आणि म्हणून गीता जयंती निमित्त त्या उभयतांना मनपूर्वक परत एकदा वंदन करते। भगवान श्री कृष्ण आणि सुमन शुद्धमती अनिंदक अनन्यगती असा असलेला अर्जुन या उभयतांना सुद्धा मनपूर्वक वंदन करते। कारण अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी प्रत्येक जीव हा आत्मरूपच आहे आणि त्याला त्याचा शोध घेता यावा म्हणून 18 अध्यायापर्यंत अर्जुनाचं निमित्त करून जे निरूपण केलेलं आहे ते प्रत्येक जीवासाठी आता सध्याच्या परिस्थितीत सुद्धा अत्यंत उपयुक्त आणि आपण जे चित्ताचं आनंदाचं साम्राज्य गमावलेलं आहे ते आपल्याला पुनर्पी प्राप्त व्हावं म्हणून हे तत्वज्ञान जे आहे ते अत्यंत उपयोगी निरंतर नित्य नूतन असं असलेलं हे तत्वज्ञान। म्हणून त्या भगवद्गीतेला सुद्धा मनपूर्वक वंदन करूया। त्यानंतर नचिकेताच्या भूमिकेत जाऊन या तत्वज्ञानाला मनापासून जाणून घेण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्या उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांनाही मनपूर्वक अभिवादन करते। कठोपनिषद द्वितीय अध्याय प्रथम वल्ली असा आज आपल्या समोर आता नवीन अध्याय सुरू होणार आहे। एक दोन जणींचे मला फोन आले की वंदुतया ते वरून आज भगवद्गीते संबंधी काही बोलणार आहात की नाही। म्हटलं कठोपनिषदातले मंत्र आणि भगवद्गीतेतले मंत्र जे आहेत त्यात भरपूर साधर्म्य आहे आणि भगवंतांनीच सांगितलेलं आहे उपनिषद सु की उपनिषदात सांगितलेली जी ब्रह्मविद्या आहे तीच भगवद्गीतेच्या निमित्ताने परत आपल्या समोर भगवंतांनी मांडून ठेवलेली आहे। आणि म्हणून कठोपनिषद आणि भगवद्गीता यांचा सुंदर संगम करून आज आपण काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। मागच्या अध्यायात आपण पाहिलं की यमदेव आणि नचिकेत यांचा जो संवाद आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो कोणी हा संवाद मनपूर्वक श्रवण करतो त्याला आत्मप्राप्ती, आता आत्मा तर नित्य प्राप्तच आहे पण तरी सुद्धा पुनरपी फेर जे काय आहे ती त्या आत्म्याची तुमची आमची भेट होऊन जाते असं हे तत्वज्ञान आहे। त्यानंतर श्राद्धाच्या दिवशी जर ह्या तत्वज्ञानाची चर्चा केली, ब्राह्मण सगळे एकत्र येऊन जर एकमेकांना ह्याचे अर्थ मंत्र ऐकवले गेले तर त्याचं सुद्धा एक विशिष्ट असं फळ तुम्हाला आम्हाला मिळू शकतं आणि पूर्वजांना सुद्धा सद्गती प्राप्त होऊ शकते असं या अध्यायात आपण पाहिलेलं आहे। आता असं जे आत्मज्ञान आहे पहावे आपणसी आपण या नावज्ञान असं समर्थ रामदास स्वामी या आत्मज्ञानाच्या संदर्भामध्ये म्हणतात की हेच एक खरं शुद्ध ज्ञान आहे की स्वस्वरूपाची ओळख जी आहे ती जीवानी करून घ्यावी। आता तेच आपलं स्वरूप असून सुद्धा सद्यस्थितीमध्ये मात्र आपल्याला त्याचं विस्मरण झालेलं आहे आणि ह्या विस्मरणाचं
परत स्मरणात रूपांतर व्हावं म्हणून ह्या प्रकारची साधना जी आहे ती श्रवण साधना जी ती तुम्हाला आम्हाला आता करावी लागत आहे। एक तर आधी स्वरूपाचं विस्मरण झालं, हे आपल्याकडून घडलेलं मोठं पाप आहे। त्यात ते लक्षात आल्यानंतरही परत श्रवण वगैरे न करता ते स्मरणात न आणणं हे त्याहून मोठं पाप आहे। तर ह्या सगळ्या पापातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न या श्रवणाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करूया। असं श्रेष्ठ असणारं ज्ञान प्रत्येक जीवाला होऊ शकतं, पण तरी सुद्धा ते ज्ञान होण्याच्या मध्ये जे काही अडथळे निर्माण होतात ते अडथळे कुठले आहेत असा या द्वितीय अध्यायामध्ये या तत्वज्ञानाचा उहापोह केलेला आहे की आत्मा लपे सर्वांतरी तया धरोनी बाहेरी बुद्धीची काडी हळुवारी एकाग्रतेने। हा आत्मा आत्मा ज्याला आपण म्हणतो, चैतन्य ज्याला म्हणतो, असं जे कुटस्थ चैतन्य किंवा आत्माराम, कुटस्थ चैतन्यालाच भक्तीच्या भाषेमध्ये आत्माराम असं म्हणतात। आणि हा आत्माराम कुठं आहे तर प्रत्येकाच्या हृदयामध्येच तो आहे। तैसा हृदयामध्ये मी रामू असंच आपल्याला सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींनी। तर प्रत्येकाच्या हृदयाच्या आतमध्ये जे सुखरूप तत्व आहे, जे चैतन्य घन आहे, असं ते तत्व बाहेर कुठेही नसून तुमच्या आमच्या आतमध्येच आहे। पण तरी सुद्धा ते तुम्हाला आम्हाला जणू काही प्राप्त नाही, हरवल्यासारखं झालेलं आहे। असं का झालं त्याचं छान उत्तर आपल्याला रामदास स्वामी देतात। जुने ठेवणे मीपणे आकळेना। ते अत्यंत जुनं असं ठेवणं आहे, म्हणजे आपलं स्वरूपच आहे। आपण जन्माला येण्याच्या आधीपासून ते घनदाटपणे भरलेलं आहे आणि अशा त्या चैतन्यामध्येच तुम्ही आम्ही काय झालेले आहोत तर शरीर रूपाने म्हणजे एखाद्या घटासारखे निर्माण झालेले आहोत। तर असं जे चैतन्य आहे ते जर बाहेर काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय हवं तर बुद्धी सूक्ष्मग्राही पाहिजे, पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे आणि सूक्ष्माचा वेध घेण्याची आतमध्ये अत्यंत तळमळ पाहिजे। या गोष्टी असल्याशिवाय आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। एकाग्र चित्ताने त्याचं चिंतन करायला शिकलं पाहिजे। मग अशी बुद्धी तुमची आमची का बरं नाहीये? बुद्धी तर सगळ्यांजवळच आहे, पण त्या बुद्धीचा सद्बुद्धी म्हणून विकास आपण केलेला आहे का हे मात्र आपण आपल्या ठिकाणी तपासायला पाहिजे। मग ही बुद्धी आपली कशी आहे तर बहिर्मुख आहे। इथं म्हटलंय की परिबुद्धीसी अग्रे नाना करी साधकाची वंचना जे इंद्रिये राहती ना स्वाधीनपणे। की आमच्या ठिकाणी असणारी प्रत्येक जीवाची मूळची बुद्धी जी आहे ती अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ आहे, कारण अग्नितत्वाची ती बनलेली आहे। मूळची बुद्धी प्रत्येक जीवाची अशी शुद्ध पवित्र आहे, पण रजतमाची काजळी ज्या वेळेला त्यावर चढते म्हणजे रजोगुण आणि तमोगुण हे ज्या वेळेला त्या ठिकाणी वाढीला लागतात त्यावेळेला मात्र त्या बुद्धीवर काजळी चढलेली असते। आणि मग अशी जी रजोगुणात्मक तमोगुणात्मक बुद्धी आहे ती आपल्याला अंतर्मुख होऊ न देता सतत बाहेरच्या विषयांकडे धावायला लावते आणि आपले इंद्रिय जे आहे ते मग आपल्या स्वाधीन राहत नाही। वास्तविक पाहता या सर्व इंद्रियांचा स्वामी असं जीवात्म्याचं स्वरूप आहे, पण बहिर्मुख झालेली जी बुद्धी आहे ती मात्र या स्वामीला गुलाम करून ठेवते आणि आपणच आपल्या इंद्रियांचे का होऊन जातो तो गुलाम होऊन राहतो। ऐसा इंद्रियांचा अडसरू पाहे दूर जो सारू तया जाणणे पडे निर्धारू जोर तयांचा। की प्रतिबंध नेमका कशाचा आहे तर इंद्रिये जे बहिर्मुख होऊन विषयांच्या मागे विषय सुखाच्या मागे धावतात तोच या ज्ञान मार्गातला मोठा प्रतिबंध म्हणजे अडथळा म्हणजे स्पीड ब्रेकर आहे। की धावायला निघालं की त्या ठिकाणी आपल्याला आपली स्पीड जी आहे ती कमी करावी लागते, कारण काय आहे त्या ठिकाणी ते सतत बहिर्मुख होत राहतात। आणि एक महत्त्वाचा श्लोक आता या ठिकाणी आहे, परांची खाणी व्यतृणत स्वयंभू। की स्वयंभू अशा परमात्म्याने इंद्रिये आपली कशी केलेली आहेत तर बहिर्मुख केलेली आहेत, बाह्य विषय ग्रहण करणारी अशी केलेली आहेत आणि म्हणून मनुष्य जो आहे तो बाहेर पाहतो। अंतर्यामी असलेल्या आतमध्ये असणाऱ्या आत्मारामाला मात्र तो पाहू शकत नाही। पण ज्याने अमरत्वाची इच्छा केलेली आहे, आपली इंद्रिये ज्यांनी शमदमाने आवरून ठेवलेली आहे, असा एखादाच धैर्यवान पुरुष परमात्मा पाहू शकतो। महत्वाचं आहे की ज्यांनी
इंद्रियांना आवरलेलं आहे, विषय सुखापासून स्वतःला परावृत्त केलेलं आहे आणि अत्यंत धैर्याने म्हणजे आत्मज्ञान होईपर्यंत सतत साधनेत रत राहण्याचा जो प्रयत्न करतो तो जो आहे तो मात्र प्रत्येक आत्मा म्हणजे आत्माराम म्हणजे कूटस्थ चैतन्य म्हणजे आपलं स्वरूप काय करू शकतो तर जाणू शकतो. इथं पाहू शकतो या शब्दाचा अर्थ आहे जाणू शकतो. कारण पाहिलं म्हणलं की डोळ्यासमोर रूपच काहीतरी येतं आणि असा रूपात्मक तर तो नाहीये. विषय शब्दादीपाची ज्ञानेंद्रिया विषयतेची रचना करी विरंची अनादीपणे. की शब्द स्पर्श रूप रसगंध असं जे 5 विषय आहेत त्या 5 विषयांना अनुसरणे म्हणजे सतत त्यांच्या मागे धावत राहणे हा इंद्रियांचा काय आहे तर स्वभावच आहे. जसं पाणी कुठेही पडलं तरी उतारांकडे जातं, उताराकडे ते वाहतच राहतं, त्याप्रमाणे हे इंद्रिय विषय भोगासाठी सतत बहिर्मुख झालेले असतात आणि कुठेही विषय दिसला तरी त्याच्या मागेच ते धावत राहतात. आणि असं विषयांच्या पाठीमागे त्यांचं जे धावणं आहे ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आत्मारामाची तळमळ जी आहे ती त्यांच्या मनामध्ये कधीही निर्माण होऊ शकत नाही. सुरुवातीलाच म्हटलं मी की ह्यातले श्लोक आणि भगवद्गीतेतले श्लोक यामध्ये खूप काय आहे तर साम्य आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्या समोर हाच विषय 58 ते जवळजवळ 61व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी सांगून ठेवलेला आहे. यदा संवरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः इंद्रियाणी इंद्रियार्थे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. एक इथं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. इथं म्हटलंय की इंद्रिय सगळे आपली बहिर्मुख आहेत. ही कशामुळे बहिर्मुख झालेली आहे आणि कशासाठी बहिर्मुख भगवंतांनी ती करून ठेवलेली आहे, ब्रह्मदेवाने ती कशासाठी बहिर्मुख करून ठेवलेली आहे. थोडासा जर विचार केला आपल्याला तर लक्षात येतं की वासना ज्या आहेत त्या आपल्या मनात असतात, वासना बाहेर नाहीयेत. तर वासना कुठे आहेत तुमच्या आमच्या मनातच आहे. पण या वासनांच्या पूर्तीसाठी लागणाऱ्या वस्तू व्यक्ती आणि विषय जे आहेत ते मात्र या जगतामध्ये भरून राहिलेले आहेत. आता शब्द स्पर्श रूप रस गंध या 5ही विषयांचा जीवन जगत असताना व्यावहारिक जीवन जगत असताना तुम्हाला आम्हाला निश्चितच उपयोग आहे. पण उपयोग त्याचा करून घेणं हा भाग वेगळा आणि ते उपयोग करण्यासाठीच आपल्याला त्यांनी कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय भगवंतांनी देऊन ठेवलेली आहेत. मग त्यांचा उपयोग करून जीवन व्यवस्थित जगणं हा भाग वेगळा आणि उपभोगाच्या मागे धावणं हा भाग वेगळा. जे उपभोगाच्या मागे धावतात ते आत्मज्ञानापासून स्वतःला काय करतात तर वंचित करून घेतात म्हणजे आत्मज्ञानापर्यंत ते पोहोचू शकत नाही. पण इथं या भगवद्गीतेच्या श्लोकात सांगितलेलं आहे की कासव आपल्याला माहिती आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये अगदी दर्शनी दाराच्या जवळच ते कासव भगवंताकडे तोंड करून त्या ठिकाणी आपल्या लावलेलं दिसतं. मग त्या कासवाचं वैशिष्ट्य काय आहे तर इंद्रिये आवरून घेणं हे त्या कासवाला जमतं. की वेळ पडेल तेव्हा ते बाहेर काढायचे आणि काम संपलं की ती आवरून घ्यायची. हे जे आहे ते त्या कासवाला जमतं आणि म्हणून ते कासव जे आहे ते प्रत्येक देवळामध्ये आपल्या समोर लावून ठेवलेलं आहे. जसं कमळाचं फूल नेहमी भगवंताच्या हातात असतं. कशासाठी आहे तर चिखलातून उगवून सुद्धा ते अलिप्त असतं. कमळाचं वैशिष्ट्य काय आहे तर कमळ हे नेहमी अलिप्त असतं, पाण्यातच उगवतं चिखल्यातूनच उगवतं पण वर ते त्याच्या वर राहतं आणि त्याच्यापासून ते अलिप्त असतं. हा जसा त्या कमळाचा एक प्रतिकात्मक भाग आहे तसं कासवाचा एक प्रतिकात्मक दृष्टिकोन आपल्या समोर ठेवलेला आहे की वेळ प्रसंगी इंद्रिये आवरून घेऊन भगवंताकडे आपण जायला शिकलं पाहिजे. आणि जोपर्यंत असं अंतर्मुख होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मारामाचं दर्शन कधीही होऊ शकत नाही. आता आपण पाहिलं की उपभोग वेगळा आणि उपयोग वेगळा. तर आता शरीर धारणेसाठी व्यवहार करण्यासाठी आपल्याला या 5ही विषयांचा काय आहे तो उपयोगच आहे. पण उपयोगापेक्षा जेव्हा जास्त हौस मौज हव्यास, डॉक्टर काका त्याला सोस मावशी म्हणतात, अशी सोस मावशी ज्याच्याजवळ आहे तो त्या इंद्रियांना कधीही आवर घालू शकत नाही. आता इंद्रिये स्वतः कसे आहेत तर जड आहेत, विषय स्वतः कसे आहेत सगळे तर विषय सुद्धा जड आहेत
आणि जे जे जड आहे त्याला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि इतरांचं ज्ञान करून घेण्याची सुद्धा क्षमता त्याच्याजवळ अजिबात नसते. मग या ठिकाणी या विषयांच्या मागे धावणारं नेमकं काय आहे? मन धावतं असं आपण म्हणावं तर मन सुद्धा वायुतत्वाचं असल्यामुळे तेही जडच आहे. मग याच्या मागे धावणारा कोण आहे? तर चिदाभास, म्हणजे ज्याला आपण जीवात्मा असं म्हणतो, तो जीवात्मा जो आहे तो ज्या वेळेला बाहेरच्या सर्व दृश्य गोष्टीमध्ये रमतो, पाहतो आणि त्यांचा भोग घ्यावा असं त्याला वाटायला सुरुवात होतं, त्यावेळेला मात्र तो बहिर्मुख होऊन राहतो. आता बहिर्मुख होण्याची कारणं काय आहेत? एक तर अनंत जन्मापासून आपल्याला देह मिळत चाललेला आहे, त्या देहातला जीवात्मा जो आहे तो बाहेरचे भोग भोगत चाललेला आहे, त्या विषयांमध्ये सुख आहे अशी त्याची विपरीत भावना त्या ठिकाणी होऊन बसलेली आहे आणि त्यामुळे विषयांचा नाद जो आहे तो त्याला काही केल्या अंतर्मुख होऊ देत नाही. आता विषय सगळे जड आहेत म्हणजे कसं? तर आता समजा आपण एखादं सुंदर असणारा गुलाबाचा रंग पाहिला, हे गुलाबी रंग आहे, खूप आवडतोय आपल्याला, तो दिसायला पण अत्यंत मोहक आहे, पण त्या गुलाबाचा रंग हा स्वतःच जड असल्यामुळे आपल्याकडे कोणी आकर्षित झालेला आहे, आपल्याकडे कोणी टक लावून पाहत आहे इत्यादी गोष्टी त्याला काही कळतात का? त्याला अजिबात कळत नाही. मग या कळतात कोणाला? नुसत्या डोळ्याला ते कळतात का? नुसत्या डोळ्यालाही ते कळत नाही, कारण डोळ्याच्या मागे चिदाभास असल्याशिवाय, अंतःकरण असल्याशिवाय, आतमध्ये प्राण असल्याशिवाय त्याला बाहेरचं काहीच कळणं शक्य नाही. मग हा जीवात्मा जो आहे तो आता विषय त्याच्याकडे धावलेले आहेत का तो विषयांच्या मागे धावतो आहे? लक्षात येतं आपल्याला की विषयांच्या मागे जीवात्माच धावत सुटतो. आणि कशामुळे ही धाव त्याच्या ठिकाणी कायमची आहे? कशामुळे त्याला त्याच्या ठिकाणी इतकं आकर्षण निर्माण झालेलं आहे? तर अनंत जन्मीचे चुकीचे संस्कार, विषयांमध्ये सुख आहे असं अनंत जन्मापासून त्याने स्वतःच्या मनावर करून घेतलेला संस्कारच त्याला वासनेचं निमित्त करून बाहेर धावायला भाग पाडतं. तुकाराम महाराज म्हणतात की विषयी भुलले जीव कोण करील त्यांची कीव. या विषयाच्या मागे जे भुललेले आहेत अशा जीवांची या संतांना काय येते? अत्यंत कीव येते. का बरं कीव येते? कारण एकच आहे की विषयांमध्ये सुख नाही असं अजिबात नाही. तात्पुरतं सुख जे आहे ते जीवात्म्याला त्या ठिकाणी नक्कीच प्राप्त होतं, परंतु ते अनित्य आहे, हा त्याच्यातला पहिला दोष आहे. दुसरं, विषय सुख जे आहे त्या विषय सुखासाठी जीवात्म्याला नेहमी परावलंबी राहावं लागतं. त्या ठिकाणी तो स्वावलंबी असतो का? कारण विषय जे आहेत ते जगताच्या मध्ये व्यापून राहिलेले आहेत. मग ते भोगायचं असेल तर जगावर त्याला काय राहतं? कायमचं अवलंबून राहावं लागतं. मग विषय सुख जे आहे ते अनित्य आहे. विषय सुख जे आहे त्याचा कालांतराने प्रत्येक जीवाला वीट येतो आणि प्रत्येक विषयातून प्रत्येक जीवाला सारखंच समाधान मिळतं असं अजिबात नाही. फॅनचंच उदाहरण घेतलं आपण तर घरोघरी आपल्याला असा कानावर येतं की पतीला जर फॅन आवडत असेल तर पत्नीला अजिबात फॅनचं वारं चालत नाही. आणि याच्या उलटही असू शकतं. एकच भाजी ती सर्वांना व्यवस्थित आवडते का जेवताना? एकाला त्या भाजीमध्ये थोडस साखर किंवा गुळ असलेलं आवडतं तर एखाद्याला बिनगुळाची ती भाजी आवडते. ह्याचाच अर्थ सर्वत्र सदा सम असं सुख देण्याचा स्वभाव या विषयांमध्ये अजिबात नाही. पण आत्माराम जो आहे प्रत्येकाच्या आत्मधला तो मात्र सर्वत्र सदा समत्वाने व्यापून असलेला आहे आणि तो अत्यंत सुखरूप असा आहे. मग आता भगवंतानी आमची इंद्रिये बहिर्मुखच का केली असं त्या भगवंताला जाब विचारण्यापेक्षा आणि त्याच्या नावाने आरडाओरडा करण्यापेक्षा दुसराही एक भाग आपल्याला पाहता येतो की त्यांनी जरी बहिर्मुख केलेली असली तरी त्याच भगवंताने आम्हाला क्रियमाण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि या बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करण्याची व्यवस्था संतांच्या विचारांच्या माध्यमातून आमच्या समोर भरपूर करून ठेवलेली आहे. सगळ्या संतांनी या बाबतीत आपल्याला काय केलेलं आहे तर सावध केलेलं आहे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही हे समर्थांच्या करुणाष्टकामध्ये आपण रोज म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र भोग भोगताना ते आपल्या अजिबात लक्षात राहत नाही. आता आपण तुकाराम महाराजांचं पाहिलं की विषय ओढी भुलले जीव कोण करील त्यांची कीव. आणि त्यानंतर आपल्या समोर आहे ज्ञानेश्वर माऊली.
तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासे कामू विषयावरी, असा तो आपल्याला प्रश्न विचारतात. समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्या समोर दासबोधामध्ये म्हणतात, सांडूने राम आनंद घन याचे मनी विषय चिंतन तया कैचे समाधान लोलंगतासी. विषयाच्या मागे धावणाऱ्याला त्यांनी लोलंगत, म्हणजे जसं आपण काम लंपट वगैरे याप्रमाणे म्हणतो की विषयांमध्येच तो काय झालेला आहे तर भुलत चाललेला आहे, रमत चाललेला आहे. त्याला एक उदाहरण देतात की उभ्या पिकातल ढोर, ह्या पद्धतीचं हे तुमचं आमचं मन आहे. मग आता या विषयांना जर आवर घालायचा असेल तर काय करावं लागेल आम्हाला? एक आहे शमदमाचा अभ्यास करा असं आपल्याला सातत्याने सांगतात. दुसरी पद्धत सांगितलेली आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणजे डोळ्याने रूप पाहावं असं वाटतं ना, मग इतर कुठले रूप न पाहता भगवंताचं रूप पाहायला सुरुवात करा. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, ह्या पद्धतीने संतांचे अभंग आपल्या समोर आहेत. कानांनी काहीतरी ऐकावं असं वाटतं ना, फार फार तर आपण कानांनी काय ऐकतो? एक तर निंदा नाही तर स्तुती, या पलीकडे दुसरे कुठले विषयच नसतात. पण हे निंदा आणि स्तुतीच्याही पलीकडे असं भगवंताचं नामस्मरण करता येतं, भगवंताविषयी बोलता येतं. ह्या पद्धतीने जे जे इंद्रिय भगवंताने आम्हाला व्यवहार करण्यासाठी दिलेले आहेत ते व्यवहार झाल्या क्षणीच जर आम्ही भगवंताकडे वळवले तर त्या ठिकाणी विषय तो त्यांचा झाला नारायण. या पद्धतीने त्या नारायणाचं स्वरूप जे आहे ते सतत आपल्याला चिंतनात ठेवता येऊ शकतं, पण त्या पद्धतीने इंद्रियांचा उपयोग केला तर. नाहीतर आपल्या समोर आहे की चार्वाकांचं म्हणणं, मग भगवंताने इंद्रिय दिलेले आहेत, भगवंताने एवढे जग निर्माण केलेलं आहे, एवढे विषय निर्माण केलेले आहेत, मग ते कशासाठी केले? आमच्या भोगासाठीच केले. ह्या पद्धतीने जर म्हटलं तर ते भोगता भोगता माणूस स्वतःला काय करून ठेवतो? तर अत्यंत दीनवाना करून ठेवतो. असं दीनवाना जर मला व्हायचं नसेल तर मी काय केलं पाहिजे? तर मी काहीतरी संतांनी दिलेल्या विचारांपैकी काही विचार ग्रहण करत करत स्वतःला समजावलं पाहिजे. आता मनाला समजावण्यासाठी आपल्या समोर समर्थ रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक दिलेले आहेत. आता इंद्रिय स्वतःचे स्वतः धावतात का मनातून त्यांना तसा संकल्प झाल्यावर, प्रेरणा मिळाल्यावर ते तिकडं धावतात? कबीर तर आपल्याला म्हणतात या कलियुगामध्ये इतका मोह प्रत्येकाच्या जीवाला झालेला आहे की त्याचं मन सतत तिकडं धावणारच आहे. पण ते आपल्याला एक सांगतात की मन जात असेल तर जाऊ दे, पण इंद्रियांना जाऊ देऊ नको. दोन्ही पद्धती, एक तर इंद्रियांना जाऊ देऊ नको, नाही तर इंद्रियही आवरण्याचा प्रयत्न कर आणि मन सुद्धा आवरण्याचा प्रयत्न कर. दुसरा एक भाग आहे की काही जण साधना करण्याच्या निमित्ताने या संपूर्ण इंद्रियांना खूप कोंडण्याचा प्रयत्न करतात. आता खूप कोंडण्याचा जिथं प्रयत्न होतो तसं वाफ खूप कोंडल्यानंतर जसं कुकरचं झाकण जे आहे ते उडून जातं आणि तिथं काहीतरी ऍक्सिडेंट होतात. त्या पद्धतीचं इकडं काहीतरी होतं. आणि म्हणून संतांनी सांगितलेलं आहे की असं स्वतःला ताडण करू नका, इंद्रियांना कोंडून ठेवू नका. फक्त मनाला आधी समजावून सांगा, बा मना, असं करत करत की क्रोध जो आहे तो चांगला नाही, लोभ जो आहे तो चांगला नाही, विषयांच्या मागे जे धावणं आहे ते चांगलं नाही. कारण विषय कसे आहेत तर अनित्य आहेत. विषय सुख जे आहे ते परावलंबित्व आहे. त्यानंतर हे विषय सुख जे आहे ते वीट आणणारे आहेत. आता हे बरोबर वाटतं का आपल्याला? आता आपण प्रत्येक जण त्याचा अनुभव घेतो की एखादी साडी खूप आवडली म्हणून खूपदा नेसली की आता ही परत नको नेसायला असं म्हणून आपण ती बाजूला टाकून देतो. एखादा पदार्थ खूप खाण्यात आला तर आता परत महिनाभर मी हा करणारच नाही असं आपण ठरवून टाकतो. याचाच अर्थ त्यातून मिळणारं सुख जे आहे ते अवीट नाही तर वीट आणणारं आहे. पदार्थांच्या माध्यमातून जो आपण भोग घेतो तो वीट आणणारा असतो. हाही त्याच्या ठिकाणी एक दोष आहे. आणि म्हणून इंद्रियांना कोंडून न टाकता मनाला जर समजूत घालून घालून त्याला पटवून ठेवलं की हे दोषयुक्त आहेत आणि ते तुला पूर्ण सुखरूपता कधीही येऊ देणार नाहीत असं आपणच आपल्या मनाला जर समजून सांगितलं. आता दोन भाग आहेत या ठिकाणी. सुरुवातीला आपल्याला काही कळत नसतं, त्यावेळेला थोरा मोठ्यांनी जे सांगितलेलं आहे ते सतत कानावर पडता पडता आपलं अंतःकरण जे आहे ते स्वतःच्या हितासाठी कधीतरी जागं होऊन जातं. आणि स्वतःच्या हितासाठी जागत झाल्यानंतर
उत्तिष्ठ जाग्रत, मागच्याच याच्यात आपण तो मंत्र पाहिलेला आहे की प्राप्य वरांनी बोधत, की आपलं हित नेमकं कशात आहे हे जर आपल्याला कळत नसेल तर काय करा, तर पहिल्यांदी सत्पुरुषांच्या आश्रयाला जा आणि त्यांच्याकडनं ह्या जीवनाचं सार्थक कशात आहे, नरदेहात मी जन्माला आलेलो आहे त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, नरदेह मला व्यर्थ घालवायचा नसून जर त्याचं सार्थक करायचं असेल तर काय पद्धतीने मी जीवनाची घडी बसवली पाहिजे, या पद्धतीचं चिंतन जे आहे ते संतांच्या जवळ बसून जर आम्ही प्रामाणिकपणे करत असू आणि जे त्यांच्याकडनं ऐकलेलं आहे ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असू तर त्यांना जो आनंद प्राप्त झालेला आहे तो आनंद नक्की तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकतो. आणि एक महत्वाचं आहे, तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, परमार्थामध्ये वाया न वजे, चुकून माकून केलेला नमस्कार सुद्धा या परमार्थ क्षेत्रामध्ये वाया जात नाही. पण प्रपंचामध्ये मात्र केलेले सगळेच कष्ट जे आहेत ते पूर्णत्वाला आम्हाला घेऊन जातात असं मात्र दिसत नाही. तर त्या ठिकाणी मात्र कुठंतरी काहीतरी कमतरता, वैताग, उद्वेग ह्या गोष्टी आम्हाला देऊनच तिथले कष्ट जे आहेत ते आम्हाला सोडावे लागतात. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे की इंद्रियांना आवरणे ह्याला साधना असे म्हणतात, मनाला समजावणे ह्याला साधना असे म्हणतात. की हे विषयातलं जे दोष आहेत ते वारंवार वारंवार आपल्याला समजून सांगावे. स्वतःच्या स्वतःला सुरुवातीला संतांकडनं ऐकायचं आहे, पण त्याच्यानंतरची साधना आपल्या समोर जी दिलेली आहे श्रवणानंतर मनन झालं पाहिजे. आणि तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुका म्हणे होय मनाशी संवाद, की प्रत्येक साधकाने जो आहे तो आपल्या मनाशी संवाद करायला शिकलं पाहिजे. आपले इंद्रिय पूर्व संस्कारानुसार आपलं मन आपल्याला प्रेरणा देईल, विषयांकडे धावायला भाग पाडेल, पण त्या ठिकाणी क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग करून जर साधकाने नाही हे माझ्या श्रीगुरूंना आवडत नाही त्यामुळे मी तसं वागता उपयोगाचं नाही, समर्थांनी मला हे असं सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये अजिबात अर्थ नाही, म्हणून मी जर प्रत्येक वेळेला माझ्या मनाला आवरण्याचा प्रयत्न केला तर ते मन नक्कीच तुम्हाला आम्हाला स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायचं आहे, इथं आपल्या समोर साधना दिली की इंद्रिया धाव बाहेरी, आत्मा लपलासे अंतरी, भेटी न होय कल्पांतरी जीवा शिवाची. की इंद्रियांची धाव बाहेर आहे आणि अंतरात्मा आत्माराम जो आहे तो मात्र आतमध्ये बसलेला आहे. म्हणजे जायचं आहे मला नागपूरकडे आणि बसली मी आहे पुण्याकडे जाणाऱ्या गाडीमध्ये, तर कधीतरी नागपूर येईल का, कधीच येणं शक्य नाही. त्या पद्धतीने इकडं की प्रत्येक जीवाला काय वाटतं की मला सुखरूप व्हायचं आहे, सुखाने जगायचं आहे, किंचित सुद्धा दुःख माझ्या आयुष्यात नको आहे. पण तरी सुद्धा वारंवार दुःखाचे प्रसंग जे तुमच्या आमच्यावर येऊन आदळतात त्याला कारण काय आहे, तर समर्थ म्हणतात, येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपुल्या मनासी. की आपण जेव्हा दुःखी होतो त्यावेळेला समोरच्या माणसाने ते मला दिलेलं आहे असा आरडाओरडा करण्यापेक्षा अविवेकाचे फळते दुःख, कुठंतरी विचारांमध्ये माझी गफलत झालेली आहे आणि म्हणून माझ्या वाट्याला दुःख येत आहे. आता संतांचं जर आपण सगळं चरित्र पाहिले, तुकाराम महाराज घ्या, रामदास स्वामी घ्या, ज्ञानेश्वर महाराज घ्या, गोंदवलेकर महाराज घ्या, हे सगळे पारतंत्र्यात असतानाच त्यांनी आत्मज्ञान संपादन करून ठेवलेलं आहे. मग आता किती परिस्थिती प्रतिकूल होते त्यांच्या ठिकाणी, किती प्रतिकूल परिस्थिती होती हे तर आपण बाहेरच्या देशात म्हणजे बाहेरची सृष्टी किंवा त्या दृष्टीने म्हणतो की त्यांची परिस्थिती बेकार होती. घरात सुद्धा प्रत्येकाच्या काय कुठून कुठं तरी काहीतरी कमी जास्ती असतं. कोणाची बाईल कर्कश आहे, काका नेहमी गमतीने म्हणतात की पाहायला जातो तेव्हा चंद्रमुखी वाटते, पण लग्न झाल्यानंतर ती कधीतरी ज्वालामुखी होऊन जाते. या पद्धतीने कितीतरी अनुभव तुमच्या आमच्या की कुटुंबात काही कमी जास्त असतं, काही बाहेरच्या परिस्थितीमध्ये कमी जास्त होऊ शकतं, पण हा जगाचा स्वभावच आहे. अखंड बदलत जाणे हा जगाचा स्वभाव आहे आणि अखंड स्थिर शांत असणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. आम्हाला नेमकं हवं काय आहे, आम्हाला शांती हवी, तृप्ती हवी, समाधान हवं. मग जे समाधान जगतामध्ये ठेवलेलंच नाही तिकडं आमची जर सारखी धाव असेल
तर त्या ठिकाणी मी माझ्या मनाला शत्रू केलेलं आहे. भगवद्गीतेचा आपल्यासमोर फार महत्वाचा श्लोक आहे की माणसाचं मनच माणसाचं मित्र अथवा शत्रू होऊ शकतं. जे मन मला आत्मारामाकडे न्यायला कारणीभूत आहे ते माझं मित्र झालेलं आहे, आणि जे मन मला बाहेरच्या जगतामध्ये सतत बहिर्मुख वृत्तीने वागायला लावतं ते मन माझा शत्रू आहे. कायमचं हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या विचारांकडे जर आपण लक्ष दिलं तर आता माझं शत्रुत्वाकडे नेणारं मन आणि आता माझं आत्मारामाकडे नेणारं मित्र झालेलं मन, या दोन्हीमध्ये मैत्री कशाशी करायची आहे? तर जे मला आत्मारामाकडे घेऊन जाणारं आहे त्या मनाशी मला मैत्री करायची आहे. पण त्याच्याशी जर मला मैत्री करायची असेल तर संतांचं सांगणं मनावर बिंबवलं पाहिजे. ते बिंबवणं जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत, नाही तर संतांना काय जातं सांगायला, त्यांनी कधी प्रपंचच केला नाही असं आपण लगेच म्हणून मोकळं होतो, त्यांना काय जातं. पण प्रत्यक्ष तुमच्या आमच्यासारखा प्रपंच जरी त्यांनी केलेला नसला तरी प्रापंचिक लोकांच्या वृत्तीचं अवलोकन त्यांनी एवढं केलेलं आहे आणि त्याच्यावर एवढे उपाय शोधून काढलेले आहे की आहे त्या परिस्थितीत माणसाला कसा आनंदाचा अनुभव येऊ शकतो. मुद्दा चाललेला आहे आपला की भगवंताच्या नावाने आरडाओरडा करायचा नाही, ब्रह्मदेवाच्या नावाने आरडाओरडा करायचा नाही. त्यांनी बहिर्मुख का केलं तर आमची व्यवस्था व्हावी म्हणूनच बहिर्मुख केलंय. पण तरी सुद्धा काम झाल्यानंतर आम्हाला तिथून परावृत्त जर होता येत नसेल तर मात्र तो दोष कोणाचा आहे? ब्रह्मदेवाचा नाही, भगवंताचा नाही. तर आमची इंद्रिय आम्हाला आवरता येत नाही हा आमचाच मोठा दोष आहे, आणि त्या दोषापासून आपण आपली सुटका जी आहे ती करून घेतली पाहिजे. इथे डॉक्टर काका म्हणतात की असा आत लपलेला जो अंतरात्मा आहे तो ओळखायचा असेल तर जीवानी शिवाच्या आज्ञेत राहून काय करायचं आहे? जीव कसा आहे? नियम्य आहे. ईश्वर कसा आहे? नियामक आहे. आणि जीवानी शिवाच्या आज्ञा पाळल्याशिवाय त्याचं हे मन त्याला आवरता येणार नाही. अर्जुनाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की अत्यंत बलवान आणि प्रमाथी असणारं हे मन आहे, ते आवरायचं कसं? आणि त्या ठिकाणी भगवंत त्याला उत्तर देतात, अभ्यासेन तु कौंतेय, की वारंवार वारंवार अभ्यास करूनच तुला हे आवरावं लागणार आहे. या ठिकाणी बाहेरचं कोणी आवरायला नाही. जोपर्यंत रांगणारं मूल आहे तोपर्यंत आई त्याला नको त्या गोष्टीकडे ते धावत असेल तर उचलून आणेल. पण ज्याला स्वतःचे पाय फुटलेले आहेत अशा मुलाला उचलून आणणं तरी शक्य आहे का? रागावून रागावून किती रागवणार, तेही शेवटी आपल्याला काय करावं लागतं? सोडूनच द्यावं लागतं. तसं आपलं मन आत्मज्ञान संपादण्याच्या बाबतीमध्ये कोडगं होऊ नये तर अत्यंत गोडी गुलाबीने त्याला तिकडं वळवण्याचं काम जे आहे ते तुम्ही आम्ही केलं पाहिजे. नाही तर कोडगं मुलं म्हणजे कसे असतात? कितीही बोला ऐकतच नाही. तसं आपल्या मनाला कितीही समजून सांगा ते ऐकतच नाही, विषयांपासून दूरच होत नाही. असं जर मला वाटत असेल तर ते कुठंतरी काहीतरी चुकीचं आहे. कारण मननशील असतो त्यालाच माणूस असं म्हणतात. माणसाची व्याख्याच आहे, जो मननशील आहे त्यालाच माणूस असं म्हणतात. आणि भगवंताने सगळ्यात जास्ती बुद्धी कोणाला दिलेली आहे? तर मनुष्याला दिलेली आहे. आणि ती बुद्धी जी आहे ती योग्य प्रकारे जर चॅनेलाइज केली तर तुम्हाला आम्हाला आत्मारामापर्यंत नक्की घेऊन जाऊ शकते. इथं म्हटलेलं आहे की खूप धैर्यवान जे आहे, आता धैर्यवान आहे म्हणजे कुठलीही कशीही परिस्थिती आली तरी यत्किंचितही अंतःकरणामध्ये डळमळ न होता, कोलमडून न पडता जो शांतपणे स्थिरपणाने आलेल्या गोष्टीला खंबीरपणे तोंड देऊ शकतो त्याला धैर्यवान असं म्हणतात. डॉक्टर काका नेहमी म्हणतात की संघर्ष ज्याच्या आयुष्यात जितका जास्ती असतो तितका तो पिळदार होतो. जर विवेकी असेल तर तितका तो खंबीर आणि पिळदार होतो. नाही तर लेचापेचा सारखं कोणीही यावेळी टिकली मारून जावे असं आपलं आयुष्य होऊ द्यावं का? असं नाही. विवेकाच्या जोरावर, संतांनी दिलेल्या विचारांच्या जोरावर आहे त्या परिस्थितीमध्ये आपण खंबीर राहू शकतो आणि तो प्रयत्न केला पाहिजे. इथं म्हटले की इंद्रियांना आवर घालण्याची शक्ती ज्याच्या जवळ आहे तो धैर्यवान आहे. आणि इंद्रिये म्हणतील तसं धावू देणारा जो आहे तो मात्र कसा आहे? तर वरून दिसत असेल की पाहिजे ते कमवतो, लाथ मारेन तिथं पाणी काढीन, ह्या पद्धतीची वृत्ती आहे. हे सगळं तरुण वयात
अंगात जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत सगळं ठीक वाटतं, पण हळूहळू जेव्हा शक्तीचा ऱ्हास होत जातो शरीरातल्या, तेव्हा मात्र या सगळ्या वल्गना ठरतात. आणि तिथं दिसायला कितीही धिप्पाड माणूस असेल, पण मन जर त्याचं कमकुवत असेल तर त्याला धैर्यवान म्हणता येत नाही. पण वरून दिसणारी प्रकृती अगदी किडकिडीत आहे, पण मन जर बलवान असेल तर मात्र तो धैर्याने सगळ्या गोष्टीला तोंड देऊ शकतो. मग आम्हाला इथं नेमकं तेच आहे. आता भलेही आत्मज्ञानापर्यंत आम्ही पोहोचू किंवा न पोहोचू, पण प्रपंचामध्ये सुद्धा घडणाऱ्या गोष्टींना अत्यंत धीरोदात्तपणे तोंड देता आलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर आम्ही कमकुवत राहिलो, आपल्याला माहिती आहे की खूप रडणाऱ्या माणसाला कोणी विचारतं का? अखंड रडणाऱ्या, जाऊ दे त्यांचं नेहमीच आहे, नेहमीच आरडाओरडा करतात, नेहमीच रडारडी करतात, काही समजूत घालायला जाऊ नये असं करून ते येणारे लोक सुद्धा काय करतात, शेवटी सोडून देतात. मग या पद्धतीने जीवन कशाला जगायचं? आम्ही रडारडी करत जीवन जगण्यापेक्षा जर धैर्य कमवलं तर त्या ठिकाणी ते आपल्याला नक्कीच उपयोगाला येऊ शकतं. तेची प्रत्येगात्मा पाहती, सर्वत्र तयासी जाणती, सच्चिदानंद पदवी घेती हेची देही. की कोण सच्चिदानंद पदवी घेऊ शकतो? नायम आत्मा बलहीनेन लभ्यो. आता एखादा हत्ती आहे आणि त्या हत्तीला जर दारू पाजलेली असेल तर तो मदोन्मत्त झालेला हत्ती आवरण्यासाठी केवढी शक्ती लागते? एखादा घोडा आहे, तोही एकदम उधळायच्या मूड मध्ये आलेला आहे, त्याला आवर घालायला कशी शक्ती लागते? तसंच सैराट धावणाऱ्या मनाला आणि त्या मनाप्रमाणे धावणाऱ्या सर्व इंद्रियांना काय करावं लागतं? आवर घालण्याची खूप शक्ती बाहेरच्या लोकांकडनं अपेक्षित नाही, तर आपल्या मनाच्या ठिकाणीच ती असली पाहिजे. त्या ठिकाणी तशी ज्याच्या जवळ आहे ते सच्चिदानंद पदवी घेतात. फार छान एक ओवी नाथ भागवतातली आपल्या समोर आहे. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. की नरदेहात जन्म घेणाऱ्या जीवाला सुरुवातीलाच त्यांनी कृपा केली की नरदेह दिलेला आहे. पहिली कृपा नरदेह दिलेली आहे, दुसरी कृपा आहे त्याच्या चित्तातला विवेक जागा आहे, तिसरी कृपा आहे त्याला सद्गुरूंचा लाभ झालेला आहे. आणि या तिन्ही गोष्टींचा ज्याला लाभ झालेला आहे तोही जर रडत पडत जीवन जगत असेल तर मग उपयोग काय आहे? तरी सुद्धा रडारडत जर आयुष्यात चाललेली असेल तर त्या ठिकाणी उपयोग काय आहे? अनुग्रह घेऊन आम्हाला किती किती वर्ष झालेले आहेत, पण अजून सुद्धा जैसे थे. एखाद्याचा जुनाट रोग असतो पहा, आणि डॉक्टरकडे गेले की ते औषध गोळ्या देत राहतात, काहीतरी समाधानाने बोलत राहतात, पण मागची ट्रीटमेंट पुढे चालू. ह्या पद्धतीने हे सगळं या इकडे सुद्धा होतं की इतका जुनाट भवरोग आमच्यामध्ये आतमध्ये बिंबलेला आहे की तो जायला प्रयत्न सुद्धा तितकेच तुमच्या आमच्याकडनं घडले पाहिजे. तेरे हरी खाटल्यावरी असं मात्र या ठिकाणी अजिबात होणार नाही. आता बहिर्मुख असणाऱ्या इंद्रियांना अंतर्मुख करण्यासाठी भरपूर मानसिक बळ, त्यानंतर साधनेची चित्तामध्ये असणारी आवड, त्यानंतर आत्मारामाला भेटण्याची तळमळ, नरदेहात आल्यानंतरचं आद्य कर्तव्य काय आहे ह्याची चित्ताला आलेली जाण, या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या असतील तर तो साधक काय करतो? तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. उदाहरण आहे आपल्या समोर. सायकल चालवायला शिकणारे किंवा सायकल चालवणारे, वारा ज्या दिशेने वाहत आहे त्या दिशेकडे तोंड करून जर सायकल चालवायला गेला तर त्याला काय लागतं? बळ खूप लागतं. तसंच पाण्याचा प्रवाह एकीकडे आहे आणि आम्ही पाण्याच्या उगमाकडे जर चालत जायला लागलो तर त्या ठिकाणी त्या पायांना सुद्धा शक्ती काय लागते? भरपूर लागते, कारण उलट प्रवाहाकडे. तसं इकडं सुद्धा बहिर्मुख झालेल्या इंद्रियांना आतमध्ये वळवणं जे काही आहे त्याला साधकाजवळ मानसिक बळ, बौद्धिक बळ ह्या गोष्टी ज्या आहेत त्या भरपूर असाव्या लागतात. आणि इथं काकांनी उदाहरण दिलंय की विषय नदीचे प्रवाही जो धारा विरोधी जाई तयान भेटी होई भवसागराची. त्या विषय स्वरूप जी नदी आहे त्याच्या प्रवाहामध्ये जो उलट दिशेने पाणी कापत जातो
त्याला मात्र भवसागरामध्ये गटांगळ्या खाव्या लागत नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून तो पूर्णपणे सुटतो. कारण अनंत चित्तामध्ये असणाऱ्या इच्छा त्या पूर्ण ह्याच जन्मी केल्या पाहिजेत. ह्या जन्मी नाही झाल्या तर पुढच्या जन्मी आम्ही त्या पूर्ण करू. ह्या गोष्टी डोक्यात ठेवून या वेळेला आमच्याकडनं कर्म, त्यानंतर त्याच्या फळाची आसक्ती, या गोष्टी चित्तामध्ये राहतात. तेव्हा त्याचं रूपांतर जे आहे ते वासनेमध्ये होतं. आणि तुम्हाला आम्हाला जो जन्म मिळतो तो कशामुळे मिळतो? जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, असं आपल्या समोर प्रत्यक्ष आहे. मग ह्या जन्मात आम्हाला काय करायचं आहे? तर इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगून ठेवले की इंद्रियांवर विजय मिळवा. आपण इंद्रियांचे स्वामी आहोत, गुलाम नाही. हे कायमचं लक्षात ठेवायचं. आपल्याला पाहिजे त्या वेळेला ते त्या पद्धतीने वळवता आले पाहिजे. आपल्याला पाहिजे त्या वेळेला क्रोध आपल्याला आणता आला पाहिजे आणि आपल्याला नको त्या वेळेला तो घालवता आला पाहिजे. आलेला आणि आणलेला यातला जो फरक आहे तो तुम्ही आम्ही जाणून घेतला पाहिजे. की त्या विकारांनी माझ्यावर हावी होऊ नये. एक महत्वाचं की त्यांनी माझ्यावर काय करू नये तर पूर्णपणे हावी होऊन राहू नये. तर मला त्यांना त्या सगळ्या विकारांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे. विवेकानंदांचे फार छान वाक्य आहे. ते म्हणतात प्रकृतीवर जो विजय मिळवतो तोच पुरुषार्थ चौथा साधू शकतो. म्हणजे परमपुरुषार्थ ज्याला मोक्ष असं म्हणतात तो साधू शकतो. आणि ज्याचा प्रकृतीवर ताबा नाही, ज्याचा आपल्या रथाला जोडलेल्या घोड्यांवर ताबा नाही, तो व्यवस्थित प्रवास करू शकेल का? मग इंद्रियांना कशाचं रूप दिलेलं आहे? रूपक कशाचं आहे? जेव्हा रथ आपण डोळ्यासमोर आणतो की सारथी म्हणून कृष्ण बसलेला आहे, त्यानंतर आतमध्ये कोण बसलेला आहे? जीवात्मा म्हणजे अर्जुन बसलेला आहे. आणि ते 5 इंद्रियांचे घोडे विषयरूपी रस्त्यावरून चाललेले आहेत. पण ते लगाम कोणाच्या हातात दिलेले आहेत? श्रीकृष्णाच्या हातात दिलेले आहेत. त्याप्रमाणे इकडं जर आम्ही आमच्या सर्व इंद्रियांचे लगाम, मनाचे लगाम जर श्री गुरूंच्या हातात दिलेले असतील तर आमची इंद्रिय जे आहेत ते आम्हाला आवरता येतील. खूप एक तर भरपूर भगवंतावर प्रेम तरी असलं पाहिजे, नाही तर चित्तामध्ये विवेक तरी असला पाहिजे. आणि या दोन्हीच्या संगतीने तुम्ही आम्ही कुठपर्यंत पोहोचू शकतो? तर भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. आत्मा अंतरी जाणणे तैसे विषयापाठी धावणे, हे दोन्ही न कदा घडणे एकेची वेगळे. खूप महत्वाचं एक गोष्ट या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेली आहे की खूप जणांना असं वाटतं की दोन्ही गोष्टी ऍट ए टाइम आम्हाला मिळाव्यात. एकदम दोन्ही डगरीवर हात ठेवू, इकडचं पण एकही गोष्ट कमी नको, म्हणजे भोगात यत्किंचितही कमतरता नको आणि भगवंताची भेट सुद्धा पाहिजे. या दोन्ही गोष्टी अजिबात शक्य नाही. काहीतरी दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. हा साधा व्यवहारातला काय आहे तर नियम आहे. आपल्या खिशातले पैसे दिल्याशिवाय आपल्याला हव्या त्या वस्तू जशा घरात आणता येत नाही, त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्ती देऊन टाकल्याशिवाय भगवंत आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून प्रार्थना काय आहे सगळ्या संतांची? अचपळा मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता. हे समर्थांचं सांगणं. तर तू मन हे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, मज एकाते नमस्कारी निरंतर. हे ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीकृष्णाच्या मुखातून सांगितलेली आपल्यासाठीची साधना आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तिकडं माझं मन वळूच देऊ नको. ही प्रार्थना कोणाला? मी माझ्या मनाने सगळं आवरून ठेवे असा सुद्धा अभिमान या ठिकाणी चालत नाही. तर हे अत्यंत मन जे आहे ते अत्यंत कसं आहे? बेभरवशाचं आहे. म्हणून आपल्या मनावर सुद्धा कंट्रोल ठेवायचा असेल तर मनमोहनालाच त्या ठिकाणी काय करावं लागतं? तर पाचारण करावं लागतं. आणि भगवंताचं नाम घेता घेता ह्या मनाला आवर घालण्याचं सामर्थ्य जे आहे ते तुमच्या आमच्या ठिकाणी येऊ शकतं. अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्ही गोष्टी आपल्या समोर ह्याच उपनिषदामध्ये सांगून ठेवलेल्या आहे. श्रेयस आणि प्रेयस या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. आता प्रेयस जे आहे तेही मिळवण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण यथायोग्य प्रयत्न केल्यानंतर जे फळ प्राप्त झालेलं आहे ते भगवंतांनी माझ्यासाठी ठेवलेलं
आहे असं म्हणून चित्ताचं समाधान जे आहे ते साधकांनी ताबडतोब त्या ठिकाणी काय करून घ्यावं, नाहीतर सतत बहिर्मुख असणाऱ्या वृत्तीला, साधं आपल्या समोर बहिर्मुख वृत्तीचं उदाहरण आहे. एखाद्याच्या घरी आपण गेलो, त्याच्याकडे उंची सोफा सेट पाहिला, मोठं घर पाहिलं, तर तसं लगेच माझ्या ठिकाणी असावं असं वाटलं की तेव्हा तुम्हाला आम्हाला काय होतंय, दुःख द्यायला कारणीभूत होतं. काका म्हणतात तिथले सोफा सेट पाहावे तिथं सोडून यावे, ते घरात घेऊन येऊ नये, म्हणजे मनात घेऊन येऊ नये. मंदाताई पण सांगतात आपल्याला की पायातली चप्पल काढणं खूप सोपं आहे, पण मनातली चप्पल लवकर निघत नाही. आता मनातली चप्पल निघत नाही म्हणजे असंच रामनवमीचा दिवस असेल, गोकुळाष्टमीचा दिवस असेल म्हणून आपण मंदिरात जातो, एखादी बाटाची नुकतीच घेतलेली छान चप्पल असते आणि त्या दिवशी मंदिरात जाताना ती बाहेर काढून ठेवल्यावर इकडे देवाला नमस्कार करतो, पण आतमध्ये मात्र बाहेर जाईपर्यंत माझी चप्पल राहील की नाही, त्याला मंदाताई म्हणतात की मनातली चप्पल काढणं अतिशय अवघड आहे. तसं मनात घुसलेले हे विषय काढणं, भलेही आपण दम साधून म्हणजे बळजबरीने इंद्रियांना तिकडे जाऊ देणार नाही, पण मनामध्ये जोपर्यंत त्याची आसक्ती आहे, मनामध्ये जोपर्यंत त्यातच रस आहे असं आपल्या मनाने ठरवलेलं आहे, तोपर्यंत ती एक अजूनच वेगळी फजिती, ती फजिती अजूनच वेगळी आहे की विषय तर इतरांच्या नाही, आता सगळेजण म्हणतायत ना म्हणून आपण हे सोडलं पाहिजे, हे बरं दिसत नाही असं म्हणून ते विषय सोडलेले आहेत, पण मनामध्ये मात्र त्याची आवड. तेव्हा घेत होतो तेव्हा मी खूप सुखी होतो. काय घेत होतो ते कळलं असेल की घेत होतो तेव्हा सगळ्यांच्या बरोबर मित्रांसोबत बसून त्यावेळेला मी खूप सुखी होत होतो, पण आता ते घेत नाही. आता घेत नाही कशासाठी, तर अनुग्रह घेतलेला आहे म्हणून घेत नाही, पण हे इतरांना दाखवण्यासाठी असेल, पण चित्तामध्ये मात्र त्या विषयाची अजून तेवढीच आवड आणि रस निर्माण झालेला असेल तर त्या फजितीला पारावर राहत नाही. आणि म्हणून मनाला सारखं विषयांच्या दोषाचं चिंतन करायचं आहे, विषय चिंतन नाही. भगवद्गीतेमध्येच आपल्या समोर ध्यायतो विषयां पुंसा, या विषयांचा ध्यास घेतल्यामुळे, त्याचं सतत चिंतन केल्यामुळे पुढच्या ज्या गोष्टी आहेत, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृती विभ्रमा, इथपर्यंत ती काय होऊन जाते आपली, तर दुर्दशा जी आहे ती होत जाते. आणि ही दुर्दशा जर मला होऊ द्यायची नसेल तर लक्षात घ्यायचं आहे की नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेहाला त्याग योनी म्हणतात, भोग योनी नाही. इतर सर्व योनी ज्या आहेत त्या भोग योनी आहेत, त्यांना त्यागण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी अजिबात नाही. त्या भोग योनी आहेत, जे काय समोर येईल ते भोगायचं आणि मोकळं व्हायचं, एवढ्याच त्या इतर योनींना त्या ठिकाणी क्रियमान आहे. पण तुम्हाला आम्हाला मात्र चांगलं काय, वाईट काय, हिताचं काय, अहिताचं काय ह्याचा विवेक करून, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय ह्याचा पूर्ण विचार करून मग आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे घडवायचं ते घडवून आणता येतं. पण त्यासाठी मन जे आहे ते अत्यंत खंबीर पाहिजे, आत्मज्ञानाविषयीची अत्यंत तळमळ पाहिजे. प्रपंचाच्या बाबतीमध्ये होईल ते होय नका ह्या पद्धतीची वृत्ती त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. शेवटी मी त्याचं चिंतन करून फारसं काही घडणार नाही, फारसा काही बदल माझ्या चिंतनाने या प्रपंचामध्ये होऊ शकत नाही. कारण प्रपंचात असणारं माझं मन जसं बहिर्मुख आहे तसं इतरांचे मन सुद्धा प्रत्येकाने आपलं एक एक सुख कुठंतरी मांडून ठेवलेलं असतं आणि त्या पद्धतीने तो तिकडं धावत असतो. मग त्यांना मनापासून समजून सांगायचं आहे जर आपल्याला समजलं असेल तर, पण आपल्याच ठिकाणी जर आपल्या स्वहिताची जाणीव नसेल तर त्याचे शब्द सुद्धा बाहेरची कोणी ऐकून घेणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी की हे दोन्ही कदा न घडणे एकची वेळे, की एक काहीतरी तुम्हाला सोडावंच लागणार आहे. जर तुम्हाला व्यवस्थित जगायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, साधना व्यवस्थित करायची असेल, आत्मारामापर्यंत पोहोचायचं असेल तर विषय सुखांचा नाद जो आहे तो सोडलाच पाहिजे. परमपूज्य मंदाताईंचं अतिशय एक सुंदर गीत आहे, विषयांचा केव्हाही संग बरा नाही, विषयी जे त्यांचाही संग बरा नाही. विषयांचा संग तर बराच नाहीच, पण जे विषयी म्हणजे विषय सुखामागे धावणारे लोक आहेत त्यांच्या संगात जर आम्ही राहिलो तर आम्हालाही तो संग तसाच लागून
जातो आणि त्याच्यासारखंच माझ्या ठिकाणी असावं असं वाटायला सुरुवात होते आणि म्हणून विषयी जनांचा संग सुद्धा बरा नाही. त्याचं एक सांगतात म्हणतातही अशा लोकांच्या ठिकाणी आसक्ती आपण ठेवली तर त्याचा परिणाम काय आहे, तर परत परत जन्म मृत्यूला ते कारणीभूत होतात. आपल्या डोक्यात राहणारे विषय आणि त्यांच्या इच्छा या परत परत आपल्याला जन्म मृत्यूलाच कारणीभूत होतात. म्हणून इंद्रिया आवरी अमरत्वाची कास धरी तया आत्मज्ञान कुसरी वरी सहजे. आणि म्हणून त्या अमरपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर शमदमाचा अभ्यास जो आहे तो करायला साधकांनी मनापासून शिकलं पाहिजे. केनोपनिषदामध्ये डॉक्टर काकांची अतिशय सुंदर अशी एक ओवी आहे, अत्यंत मला ती ओवी आवडते आणि त्यामध्ये डॉक्टर काका म्हणतात, शमदमाची काठी वैराग्याची जडीबुटी गुरुवाक्य काखोटी सांभाळीत जावे. त्या अमरपदापर्यंत जर मला पोचायचं असेल तर त्या ठिकाणी समाधी षटकाचा अभ्यास व्यवस्थित पाहिजे, विवेक वैराग्य जाग झालं पाहिजे माझ्या चित्तातलं. बाहेरचे संत आम्हाला सतत उपदेश करून ते समजून सांगणार आहेत, पण ते समजून सांगत असताना त्या ठिकाणी माझं मन जे आहे ते अत्यंत आवडीने त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ग्रहण करण्या इतकं काय झालं पाहिजे तर तरबेज झालं पाहिजे. नाहीतर निरूपणे हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होता सवेची जाते. असं जर ते कायमचं होत राहिलं तर आत्मज्ञानाविषयीचं वर्म जे आहे ते कितीही प्रवचन ऐकून आम्हाला लक्षात येणार नाही. प्रवचन ऐकत असताना जर अंतःकरण बहिर्मुख असेल म्हणजे बसलेलं दिसतो त्या ठिकाणी, पण त्याच वेळेला मनात दुसराच विचार असतो. एक तर मंदाताई म्हणतात जिथं आत्मज्ञानाची चर्चा चाललेली आहे तिथं घड्याळ ठेवलंच नाही पाहिजे, घड्याळाकडे लक्ष केलंच नाही पाहिजे. पण थोडं ते विषय समजून घेताना थोडी जडता आली की लगेच आमचं अंतःकरण बहिर्मुख होऊन जातं आणि बहिर्मुख असणाऱ्या अंतःकरणाला आत्मज्ञानाचे वर्म संत जे सांगतात ते कॅच करणं सुद्धा जमत नाही. कारण झोपेत असलो ग्लानीत असलो तर 2 वाक्य ऐकतो, 2 वाक्य ग्लानीत निघून जातात, झोपेत निघून जातात आणि पुढचे 2 वाक्य मागचे 2 वाक्यांचा संदर्भच काही केला तुम्हाला आम्हाला लागत नाही. म्हणून सजगतेने आम्ही काय केलं पाहिजे तर श्रवण केलं पाहिजे. म्हणूनच इंद्रियांना आवरून जो अमरपदाची तीव्र इच्छा बाळगतो त्यालाच आत्मज्ञानाची सूक्ष्मता समजून येते. अत्यंत व्यापक असणारं अत्यंत सूक्ष्म असणारं असं जे सच्चिदानंद पद आहे ते जाणून घ्यायचं असेल तर आमची बुद्धी सुद्धा कशी असावी लागते, सूक्ष्मग्राही असावी लागते. एकाग्रतेची तिला सवय लावली पाहिजे. अनेक व्यग्र जर तिला असतील तर ती बुद्धी जी आहे ती सतत बहिर्मुखच होत जाणार आहे आणि एकाग्रतेशिवाय परमार्थ सिद्धीला जात नाही. आणि म्हणून बुद्धीला एकाग्रतेची सवय सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या याच्यात विवेकी आणि अविवेकी की जे अज्ञानी लोक आहेत ज्यांना विषयातच सुख आहे असं वाटतं ते सतत बहिर्मुखच होत राहतात आणि विषय भोगांच्या पाठी लागतात. किती संपत्ती मिळवली म्हणजे सुखरूपता येणार आहे हो. पाहतोय आपण आता केवढ्या जमिनी नावावर आहेत पण तरी सुद्धा सत्ता या एका विषयापाठी हापापलेले माणसं आपण पाहतो. तर ते कोण ते ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं की सत्ता नाही, संपत्ती आहे पण सत्ता नाही. त्याच्यामुळे किती हपापलेले आहेत ते. मग त्यांना सुख आहे का? जिथं असं सारखं पाठीमागे सत्तेच्या धावणं आहे त्या ठिकाणी सुख कुठं आहे? पूर्ण सुखरूपता अजिबात त्या ठिकाणी नाही. आणि असे लोक जे आहे ते आता या जन्मी पंतप्रधान नाही झालो तर पुढच्या जन्मी तरी होऊन दाखवेलच असं म्हणून पुनर्जन्माची स्वतःची व्यवस्था काय आहे ते लोक करून ठेवतातच. पण विवेकी जो आहे तो मात्र या सुखाच्या बाबतीमध्ये याला परमार्थामध्ये सुखमीमांसा असं म्हणतात की तुम्हाला सुख हवंय ना मग त्याची मीमांसा करा म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करा. अहो साधं वर्षाचं धान्य जर आपल्याला जमा करायचं असेल म्हणजे घरात भरून ठेवायचं असेल तर चांगलं कुठलं आहे? कीड लागलेलं तर नाही ना, बाहेरून आपण आणतोय तर त्यांनी पाणी मारून वजन तर जास्ती त्याचं केलेलं नाही ना. म्हणजे साधं धान्य जर जमा करायचं असेल तर त्याची इतक्या ठिकाणी आपण चाचपणी करतो, चौकशी करतो, कुठं चांगलं मिळेल, कुठं वाळलेलं मिळेल, कुठं कीड लागणार मिळणार नाही या पद्धतीने त्याची चौकशी करतो. साधं घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मीमांसा करतो.
गाडी घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मीमांसा करतो. आम्हाला जेव्हा 4 व्हीलर बदलायची होती तेव्हा कितीतरी शोरूम मध्ये हे मी जाऊन आलो. कशासाठी जाऊन आलो? गाडीची मीमांसा करण्यासाठी. किती ॲव्हरेज देते, काय आहे, कशी आहे चालवायला, या पद्धतीने त्याचं काय करतो तर आपण मीमांसा करतो. तसं मला सुखी व्हायचंय ना, मग सुख नेमकं कशात आहे, कुठलं सुख प्राप्त केलं, कुठली वस्तू प्राप्त केली म्हणजे मला ते पूर्ण प्राप्त होणार आहे. मग अशी वस्तू फक्त एकच आहे, त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. भक्तीच्या भाषेमध्ये त्यालाच परमेश्वर असं म्हणतात. आणि अशा परमेश्वराला प्राप्त करतो त्याला विवेकी असं म्हणतात. आणि परमेश्वर सोडून बाकीच्या सर्व गोष्टीच्या मागे धावत सुटतो त्याला अविवेकी म्हणतात. मग या ठिकाणी आपणच आपलं काय करायचं आहे, परीक्षण करायचं आहे. हे सगळं श्लोक ऐकल्यानंतर इथं आपल्या समोर म्हटलेलं आहे की परी किंकर जे संताचे आणि अनुचर जे शास्त्राचे, धागे तया ते पाशाचे स्पष्ट दिसतील. की संत आणि शास्त्र यांच्या सहवासात जे राहतात त्यांना मात्र ह्या चुकीच्या कल्पना कसं आपल्यावर पाश टाकतात आणि आपल्याला गळात अडकवतात हे त्यांच्या बरोबर लक्षात येतं. म्हणजे ते जागे होतात. जया इंद्रिय दमनी धीर, बुद्धीसी विवेकाची धार, तोची अंतरात्मा निरंतर उपासिती. की असे जे आहे ज्यांच्या बुद्धीला सूक्ष्मत्वाची धार चढलेली आहे, म्हणजे शास्त्रात सांगितलेले विचार बुद्धीत ठसवून घेऊन आचरणात कसे आणायचे ही किमया ज्याला साधलेली आहे, ते आहे जे आहे ते अंतरात्म्याची उपासना करून. आता अंतरात्म्याची उपासना करता येते का? परत आहे की तर उपासना करण्यासाठी समोर काहीतरी असावं लागतं. मग या अंतरात्म्याची उपासना, आत्मारामाची उपासना म्हणजे काय आहे? म्हणजे मी निर्गुणात त्रिगुणातीत आहे, म्हणजे मी कालातीत आहे, मी सच्चिदानंद घन आहे, असे विचार सारखे अंतःकरणात जोपासणे हीच त्याची काय आहे, उपासना आहे. आणि अशी उपासना जे विवेकी लोक आहेत तेच करू शकतात. इतर जे आहेत ते करू शकत नाही. ते जे सर्वव्यापी आत्मतत्व अंतरी होय ते कुटस्थ, तयाची या ध्यानी स्वस्थ आसनस्थ मुमुक्षु. अशी तीव्र मुमुक्षा आत्मज्ञानाची ज्याच्या चित्तामध्ये जागृत झालेली आहे, तो सतत ध्यान करण्याच्या सवयीने सतत काय प्रॅक्टिस करत करत. आता इकडं सुद्धा काय, जसं खेळाडू लोक आहेत ते काय करतात, त्या खेळाचा सराव करतात. जे गायक लोक आहेत ते रियाज करतात. तसं जे साधक आहेत त्यांनी काय करायचं आहे, ध्यानाचा नामाचा सराव करायचा आहे. आणि असं करता करता ते आसनस्थ होऊन राहतात. म्हणजे रोज आसन घालून, कशाचं आसन, मनाचं आसन घालून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वस्थ होऊन राहतात. त्यांना कधीतरी अलगद डॉक्टर काका म्हणतात त्या पद्धतीने तो अनुभव येऊन जातो. म्हणजे काय, म्हणजे ते होऊन पहा, हेच त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय, म्हणजे तुम्ही होऊन पहा. किंबहुना सोये जया आत्मयाची लाहे, ते वेळी जे का होय तया नाम सुख. आपल्या हात असणारा चिदाभास ज्यावेळी कुटस्थ चैतन्याशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो, अभिन्न होऊन जातो, त्यावेळेला जे काही होतं त्याला खरं सुख, आत्मसुख असं म्हणतात. आणि ते सुख घ्यायचं असेल तर छोट्या छोट्या फुटकळ सुखांच्या मागे न धावता काय करा, मोठी एखादी गोष्ट घ्यायची असेल तर तेवढा खिशात सुद्धा तेच पाहिजे. घ्यायचा आहे कोहिनूर हिरा आणि याच्यामध्ये फक्त 100-150 रुपये असतील खिशात, तर तो हिरा कसा मिळणार आहे? तो पाहिजे असेल तर संपत्ती सुद्धा तेवढीच पाहिजे. तसं इकडं समाधी षटक संपत्ती सुद्धा तेवढी असेल तरच तुम्हाला मला आत्मारामाचं दर्शन होऊ शकतं. जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय